नमस्कार. तर बघा आपली झाली कोथिंबीर खुरपायची, थोडीशी राहिली इकडं साईडला राहिली थोडी. आणि बघा एवढं झालं. एवढं आता उद्या आपल्याला जायचं उद्या, कारण शाळा आहे त्याच्यामुळे जायचं उद्या. आणि बघा ही कोथिंबीर अशी एवढी झाली. आणि तर बघा आता हे आज पाणी द्यायचं होतं आपल्याला, तर अनेक 4 वाजता लाईट येत होती, तर 4 वाजता लाईट आली नाही. तर एवढ्या परेशानी असते ता एवढी नुसती कोथिंबीर भाजी काढायला, एवढं खुरपायचं, एवढं उन्हातानाचं सगळं खुरपिले, एवढं ह्याला कष्ट लावावं लागते. आणि तुम्ही भाजीपाला आणायला गेला की तुम्ही किती बारीक विचार करता की 10 रुपयाला पेंडी झाली, 20 रुपयाला पेंडी झाली. आणि असं बघायला आम्हाला किती कष्ट लावावं लागतं. ह्याला खुरपायचं, पाणी द्यायचं, लाईट नाही आली, पाणी नाही वेळेवर दिलं ह्याला तर सगळी सुकल्यावणी, सगळी करपल्यावणी होती ही. तर एवढं असते. आणि तुम्ही भाजीपाला गेलात की तुम्ही तितका बारीक विचार करतात. असं एवढा बी विचार करी जावा ना की बघा आता ह्यांना किती कष्ट लागलेलं असतात. जिथं नाही तिथं तुम्ही खूप पैसे देऊन येत असतात, किंवा शॉपिंगला गेलात, किंवा कुणीकडे फिरायला गेलात तर किती खर्च पाणी होत असतात. पण 10 आणि 20 रुपयाच्या पेंडीला तुम्ही भाजीपाला घेताना एवढं बारीक विचार करता. कधीतरी शेतकऱ्याचा पण विचार करी जावा ना की असं द्या बाबा, ह्यांना खूप कष्ट लागलेलं असतं. किंवा काही थोडंसं कधी एकदम म्हणजे शेतकऱ्याला एकदम हे समजायचंच काय ना, असं खूप वाईट वाटतं. एवढं विचार केलं ना तर खूप वाईट वाटतं. कारण खूप अवघड आहे हो. नाही ना ह्याला मार्केट भेटलं, भाजीपाल्याला नाही व्यवस्थित आलं तर खूप कष्ट घेतलेलं असतं, ह्याला खूप मेहनत घेतलेली असते. त्याच्यामुळं खूप तुम्ही पण कधीतरी शेतकऱ्याचा विचार करून बघा. कारण तुम्ही असं कधी म्हणता ना का की बाबांनो एवढी राहू द्या, एवढी भेंडी 10 रुपयाला तर मी 15 देतो, असं म्हणता ना का तुम्ही कधीतरी. त्याच्यामुळे आहे का ना, जेवढा आहे तेवढा तरी भाव द्यायचा. त्याच्यासोबत जी काशी घालून तुम्ही किती पैसे जितकं कमी होते आणि तितके कमी करता. पण असं नाही की हाय एवढ्याला 10 रुपयाला 20 रुपयाला पेंडी हाय एवढे देऊन टाकावं, असं नाही करायचं कधी. कारण खूप असते, ह्याला मेहनत केलेली असते. तर बघा माझं काही खरं वाटलं असलं तर ज्याने नवीन असते ना त्यांनी पण आपलं चॅनल पूर्ण बघा. आणि कधी इथून पुढं भाजीपाला आणायला गेलं तर नक्की एवढं लक्षात ठेवा की जेवढा भाव आहे तेवढा नक्की द्या. कारण खूप कष्ट असते, उन्हातानाचं काम केलेलं असते. त्यांना पण उन्हातानाच घेऊन बसलेले असते ते विकायला. इथं पाठपासून ह्याला पेंड्या बांधायच्या, विकायला न्यायच्या, बांधायच्या, हे करायच्या, एवढी मेहनत असते घेतलेली त्याला. तर त्याला बघा, आपलं व्हिडिओ बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि आवडलं तर शेअर पण करा. हे बघा आमची कोथिंबीर. चला तर बाय.